ज्यावेळेला तुम्ही ते lnxqr.in ज्यावेळेला टाकता आणि एंटर मारता, त्यावेळेला तुम्ही lnxqr.com.in ची वेबसाईट ओपन होते. त्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने दिसतं. तुम्ही येथून लँग्वेज चेंज करू शकता. हिंदी हवी असेल तर हिंदी, मराठी हवी असेल तर मराठी किंवा इंग्लिश हवी असेल इंग्लिश. त्यामध्ये lnxqr प्रॉडक्टबद्दल किंवा ज्या वेबसाईटबद्दल डिटेल्स ह्या वेबसाईटवरती दिलेले आहेत. जर हा राइट हँड साइडला तुम्हाला जो काही क्यूआर कोड दिसतोय, तो जर स्कॅन केला, तर तुम्हाला एक कल्पना येऊन जाते, की कशा पद्धतीने तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती तुम्हाला दिसणार आहे. ज्यावेळेला तुम्ही हा प्रॉडक्ट ज्यावेळेला स्कॅन करता, त्यावेळेला तुम्हाला ह्या ह्या बेसवरती ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते. जसं की तुमचं कंपनी नेम आहे, कंपनी ॲड्रेस आहे, त्यानंतर स्पेसिफिकेशन आहे, त्याचबरोबर कंपोझिशन आहे, ब्रँड नेम आहे, गॅजेट नंबर आणि त्याची डेट, त्याचबरोबर तुम्हाला त्याचा टायटल काय असेल ते हे तुम्हाला ज्यावेळेला एखादा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन केल्यानंतर दिसणार. सेम ज्यावेळेला तुम्ही क्यूआर कोड बनवता त्यावेळेला ही सेम इन्फॉर्मेशन ह्या पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले होते. त्याचबरोबर जर समजा इथे लॉगिनवरती क्लिक केला, लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट इथं लॉगिन पेजला येतं. लॉगिन पेजला आल्यानंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेस, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कंपनी स्लग लागते. जर जर समजा तुम्ही लॉगिन ऑलरेडी तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही क्रिएट अॅन अकाउंटवरती क्लिक करू शकता. इथे तुम्ही कंपनीच्या पूर्णपणे अकाउंट डिटेल्स फिलअप करू शकता. जसं की कंपनी नेम आहे, कंपनी ॲड्रेस आहे, ज्यावेळेला ईमेल ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे, जर तुमच्याकडे कूपन असेल तर कूपन आहे. त्याचबरोबर प्रोसीड टू पेमेंट केलं, की तुम्हाला पेमेंट गेटवेला घेऊन जातं आणि तिथून तुम्ही यू-पी-आय, त्यानंतर वॉलेट पेमेंट, नेट बँकिंग, कार्ड पेमेंट, सगळ्या पेमेंटचं तुम्ही पेमेंट करू शकता. जसं तुम्ही पेमेंट कराल, त्याच वेळेला ह्या इथे तुम्हाला तुमच्या कंपनी तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड आणि कंपनी स्लग तुम्हाला भेटून जातं. ज्यावेळेला तुम्हाला तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असतात, त्यावेळेला तुम्ही इथे लॉग इन करू शकता. ईमेल ॲड्रेस, पासवर्ड आणि कंपनी स्लग भेटेल, त्यावेळेला तुम्ही इथे अ, अशा पद्धतीने माहिती देऊन तुम्ही इथे लॉग इन करू शकता. ज्यावेळेला लॉग इन कराल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या लिनक्स किंवा डॅशबोर्डवरती याल. हा आहे प्रॉडक्ट तुमचा डॅशबोर्ड. जेवढे काही तुमचे प्रॉडक्ट्स आहेत हे इथे दिसतात. किती प्रॉडक्ट्स आहेत, त्यानंतर किती प्रॉडक्ट्स किंवा रेडी आहे. जर केव्हा ह्या वीकमध्ये किती प्रॉडक्ट्स अपडेट केलेले आहेत, हे इथे इन्फॉर्मेशन दिसते. जर समजा भरपूर प्रॉडक्ट्स असतील आणि तुम्हाला जर स्पेसिफिक प्रॉडक्ट जर सर्च करायचं असेल, तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे जी काही कीवर्ड टाकाल, त्या पद्धतीने तुम्हाला तो प्रॉडक्ट तुम्हाला इथे दिसतो. म्हणजे की तुम्हाला इथं फिल्टर जे काय आहे, इथे फिल्टर ह्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला क्रिएट अ न्यू प्रॉडक्ट करायचं असेल, तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. जर तुमच्याकडे एक्सेल फाईल असेल आणि बल्क प्रॉडक्ट म्हणजे की तुम्हाला एकाच वेळेला 250 प्रॉडक्ट बनवायचे असेल, तर तुम्ही इम्पोर्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे काही एक्झिस्टिंग प्रॉडक्ट तुमचे असेल, म्हणजे तुम्ही ऑलरेडी बनवलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, तर तुम्हाला इथे एडिट बटन दिलेलं आहे. ह्या एडिट बटनवरती ज्यावेळेला क्लिक करता, त्यावेळेला तुम्हाला इथे तुम्हाला जे काही तुम्हाला अपडेट करायची, इन्फॉर्मेशन अपडेट करायची, तुम्ही या पद्धतीने इथे इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता. आहे ह्याचा डॅशबोर्ड. इथे सगळे प्रॉडक्ट दिसतात. इथे तुम्ही डाउनलोड बटन आहे. इथे तुम्ही जर समजा मला बल्क डाउनलोड करायचं असेल, तर इथे क्लिक टू डाउनलोड, इथे बल्क डाउनलोड करू शकता. त्यानंतर मला 230 मधले स्पेसिफिक क्यूआर कोड मला डिलीट करायचे असेल, तर तेही मी इथून करू शकतो. जेव्हा तुम्ही क्रिएट प्रॉडक्टवरती क्लिक करता, तुम्ही ह्या पद्धतीने तुमचा गॅजेट नंबर, त्यानंतर प्रॉडक्ट नेम, त्यानंतर तुमचा ब्रँड नेम, त्याचबरोबर तुमचे काही कंपोजिशन आहेत, त्या पद्धतीने तुम्ही कंपोजिशन ॲड करू शकता. हे कंपोजिशन वगैरे तुम्हाला ह्या गॅजेटच्या आतमध्ये जर तुम्ही ह्या नावाने जर सर्च केलं, तर तुम्हाला भेटून जातं. त्याचबरोबर जर समजा तुम्ही क्रॉप आणि डोस तुमचे कुठले आहेत, तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्रॉप आणि तुमचे डोस भेटतील. त्यानंतर स्पेसिफिकेशनमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने स्पेसिफिकेशन ॲड करू शकता. जर समजा मला ॲडिशनल रो ॲड करायचं असेल, तर ॲड रो करू शकता, रिमूव्ह करू शकता. सेम स्पेसिफिकेशनसाठी आहे, रिमूव्ह करू शकता. जर त्याच्या खाली काही नोट असेल त्या गॅजेटच्या खाली, तर तुम्ही ह्यामध्ये नोट कॉपी पेस्ट करू शकता. आणि ज्यावेळेला सगळ्यात शेवटी येऊन क्रिएट प्रॉडक्ट ज्यावेळेला कराल, त्यावेळेला तुम्हाला तुमचं अशा पद्धतीने राईट हँड साईडला क्यूआर कोड दिसेल. ही तुमची स्कॅन लिंक आहे. ओके. ज्यावेळेला तुम्ही ह्याला जर ओपन करून बघितला, तर हे अशा पद्धतीने तुमचं दिसतं. इथे दिसतं तुमचं जे काही प्रॉडक्ट नेम आहे, त्यानंतर ब्रँड नेम तुमचं इथे दिसतं. कुठल्या गॅजेटनुसार तुमचं एक कंपोजिशन वगैरे स्पेसिफिकेशन बनलेलं आहे. कुठला क्रॉप आहे, डोस कसा आहे त्याचा, त्याचबरोबर तुमच्या कंपनीचं नाव आणि कंपनीचा ॲड्रेस. ह्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला एखादा क्यूआर कोड स्कॅन कराल, त्यावेळेला तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर हा क्यूआर कोड तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड जर केला, हे तुम्हाला कुठं सेव्ह करायचं हे विचारतं. तुम्ही सेव्ह केल्यानंतर तुम्हाला हा क्यूआर कोड तुमच्या ह्याच्यावरती डाउनलोड होईल. जरी तुम्ही नंतर डाउनलोड जरी करत असाल, तरी नंतर करू शकता किंवा जर नवीन ॲड करायचं असेल, तर क्रिएट अ न्यू
अनादर करू शकता. त्यानुसार तुम्ही नवीन तुम्हाला फॉर्म ओपन होईल आणि तुम्ही कंटिन्युअसली ॲड करू शकता. जर बॅक टू डॅशबोर्ड आला तर तुम्हाला इथे 2 प्रोडक्ट दिसतं. इथे सिलेक्ट ऑल करून तुम्ही दोन्ही डाउनलोड करू शकता. जर समजा तुम्हाला अजून काही एडिट करायचं असेल, आता ह्या कोडमध्ये तुम्ही काहीतरी चुकीची माहिती भरली थोडीफार, तर तुम्ही इथे क्लिक करून एडिट करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे चेंजेस करू शकता आणि ज्यावेळेला चेंजेस कराल, इथे मी 20 करतो कंपोजिशन आणि ज्यावेळेला सेव्ह करेन, त्यावेळेला हा माझा जर मी इथं ओपन करून बघितलं, तर माझं कंपोजिशन इथं 20 होऊन जाईल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही बॅकएंडलाच चेंज करू शकता, परंतु सेम तुमचा क्यूआर कोड चेंज करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. जर तुम्ही बॅकला क्लिक केला तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसतं. जर तुम्ही व्ह्यू केला तर कसं दिसेल, तुम्ही ज्याला क्यूआर कोड एखादा स्कॅन केल्यानंतर हे तुमच्या मोबाईलवरती दिसतं, डेस्कटॉपवरती दिसतं. त्याचनंतर तुम्हाला हे आत्ता भरलेलं आपण प्रोडक्ट आहे ब्रँड ब्रह्मा अस्त्राज म्हणून 1900, तर तुम्ही अशा पद्धतीनं अपडेट करू शकता. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला बल्क इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट बल्क करू शकता. इथे आम्ही फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये इथं काय काय लागणार आहे हे आम्ही इथे दिलेलं आहे. जसे की प्रोडक्ट नेम लागणार आहे, गॅजेट नेम लागणार आहे, टायटल म्हणजे तुमचा ब्रँड नेम असेल आणि डिटेलमध्ये ज्यावेळेला तुम्ही हे कराल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने कॉलम करू शकता. जर समजा तुम्हाला हे खूपच अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्हाला जर हेल्प हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली हे करू शकता. ज्यावेळेला तुम्ही सेटिंग्सवरती क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला कंपनी नेम, त्याचबरोबर तुम्हाला ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यानंतर वेंडर आय डी, स्लॅग, त्यानंतर मेंबर आणि मेंबरशिप एक्सपायरी हे सगळ्या गोष्टी दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे ॲक्टिव्ह आहे तुम्ही सध्या हे तुम्हाला इथे स्टेटस दिसून जाईल. हे आहे टोटल डॅशबोर्ड आहे LNX क्यूआरचा. ज्यावेळेला तुमचं होईल त्याला इथून तुम्ही लॉग आउट करू शकता.